नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मुगाच्या डाळीचे फोडणी घालून वरण तयार करूया. 1 वाटी मूग डाळ घेतली आहे. ही मूग डाळ आपण कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवूया. ही मूग डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवूया. आता ही मूग डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. यामध्ये अर्धा तांब्या पाणी घातलं आहे. हा कुकर गॅसवर ठेवूया. कुकरच्या 3 शिट्या आपण काढूया. डाळ शिजेपर्यंत आपण खोबऱ्याचे वाटण तयार करूया. 1 वाटी ओले खोबरे, 2 चमचे जिरे, 1 चमचा मिरी पावडर, 4 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे पाणी. आता हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटूया. आता ही मूग डाळ चांगली शिजली आहे. यामध्ये 2 वाट्या पाणी घातले आहे. आता हे खोबऱ्याचे वाटण घातले आहे. मी पुन्हा वाटीभर पाणी यामध्ये घालते. हे वरण उकळण्यासाठी ठेवूया. यामध्ये 1 चमचाभर हळद घातली आहे. चवीप्रमाणे थोडासा गूळ घातला आहे. गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता. 2 ते 3 चमचे बारीक मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मी पुन्हा यामध्ये 2 वाट्या पाणी घातले आहे. आवश्यकतेप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी अधिक करू शकता. हे वरण 8 ते 10 मिनिटे चांगले उकळूया. आता आपण फोडणी तयार करूया. या कढईमध्ये थोडेसे तेल घातले आहे. तेल चांगले तापल्यावर यामध्ये 1 मोठा चमचा बडीशेप घातले आहेत. याऐवजी तुम्ही जिरे वापरू शकता. अर्धा चमचा हिंग पावडर घालते. थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि 1 सुक्या मिरचीचे तुकडे घालते. आता ही फोडणी तयार आहे. या वरणाला आता चांगली उकळी येत आहे. हे वरण आता तयार आहे. 1 ते 2 मिनिटांनी मी गॅस बंद करते. हे वरण उकळत असताना एकसारखे ढवळत राहा. यामुळे बुडाला करपत नाही. तुम्हाला माझ्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून शेअर करू शकता. आता हे वरण तयार आहे. यामध्ये ही तयार केलेली फोडणी घालते. हे मुगाच्या डाळीचे खमंग वरण तयार आहे. ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.